नमस्कार, मी अमरजीत सिंग महेंद्र सिंग पोतेवाल, स्वामी समर्थ भाजी मंडई व्यापारी संघटना आणि भाजी मंडई अध्यक्ष निगडी, पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटी व्यापारी सेल अध्यक्ष कपरी पतारे, हातगाडे पंचायत पुणे जिल्हा कार्य अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत अंकुश चौक आझाद चौक येथील भाजी मंडई विक्रेत्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे आणि हे लोक खूप गरीब आहेत। ह्याच्याशिवाय काही पर्याय नाही। जर यांनी धंदा नाही लावलं तर यांच्या घराचा उदरनिर्वाह होणार नाही आणि यांचे पोराचे शिक्षण वगैरे होणार नाही। दिलीप फंडपासून आम्ही निवेदन वारंवार देत आहे, पण ते आमचं काही ह्याच्यावर दुर्लक्ष करत आहे। त्यांनी आमचा काही विचार केलेला नाही आणि कुणी काय अर्ज वगैरे दिलं, कुणी काय अर्ज दिलं, कुणी हे केलं तर हे अतिक्रमण कारवाई लगेच येते करायला। ते अतिक्रमण कारवाई करायला येतात, पण आमचं काय ते विचार करत नाही की आम्ही एवढ्या वर्षापासून इथं धंदा करत आहे, आम्ही इथं गरीब लोक पोट भरत आहे, तर त्यांनी आमचाही विचार करावा लागेल। त्यांना असं काय चालत एक साईड करून काही चालणार नाही, त्यांना दोघांचाही विचार करायला लागेल। आम्हाला जागा द्या, कुठेतरी पर्याय जागा द्या, तर आम्ही रोडवर राहणार नाही आणि लोकांचं समजायचं चांगलं होणार। आणि हे जेवढे भाजी मंडई यांना काही सरकारी नोकरी नाही आहे, हे समजे हे हातगाडी फळ विक्रेते दुकानं जसे काय असेल ह्याच्यावर यांचं समज चालत आहे। तर आम्हाला नगरपालिकाकडून एवढंच आम्हाला आहे की आम्हाला लवकरात लवकर दुकान द्यावे, हातगाड्यांचं बरोबर बंदोबस्त करावं, तर आम्ही रोडवर काही अडथळा होणार नाही। आमची अजून एक लई मोठी समस्या आहे, इथं आमचे लेडीज बाय लोक आहेत, आमच्या बहिणी आईसारखे लोक आहेत। इथं आम्हाला सुलभ शौचालयाचं इथं काही बंदोबस्त नाही आहे। एक मागणी आहे की आमच्या इथं सुलभ शौचालय नाही आहे, तर महापालिकेने एक सुलभ शौचालयाची बनवून देण्याची आम्हाला विनंती आहे। मी खुतबुद्दीन भोबळे या सेक्टर 22 मध्ये आज 25 वर्षापासून चिकनचा व्यवसाय करतो। या मंडईमध्ये आहे, मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे। आज 20 वर्ष झाली मी सामाजिक कार्यकर्ता। आमच्या ज्या अध्यक्षांनी आमच्या हातगाडीवाल्यांनी व्यथा मांडल्या आहेत त्या पालिकांनी पूर्ण कराव्या आणि आमच्या लाडक्या बहिणीला एक शौचालय बांधून पालिकेने द्यावं। भाजी गाडे हातगाडे हे लोकांची खूप परिस्थिती खूप बिकट आहे आणि महानगरपालिका आम्हाला सांगतात की तुम्ही इथं रोडवर थांबू नका, हे करू नका, ते करू नका। आता आम्ही लोक काय करणार? पोटासाठी आम्हाला काहीतरी करावं लागेल, काहीतरी काढावं लागेल। आम्ही लोक भरतो, तुम्ही टॅक्स द्या, आम्ही टॅक्स भरतो, काय तुमची लाईट बिल आहे ते पण भरतो, पण आम्हाला कुठं तुम्ही एका ठिकाणी जागा द्या। नगरपालिकेने आम्हाला कुठंतरी थोडीशी जागा द्यायला पाहिजे, आमचं एवढंच म्हणणे। छोटी हातगाडी आम्ही एवढं पोट भरणार, ते लोक अतिक्रमण आमच्यावर केल्यानंतर आम्ही कुठं जाणार आणि कसं पोट भरणार? आमचं शिक्षण आहे त्याच्यावर लेकरांचं। मी वैजंता लाडे बोलते। आम्ही आता इथं 20 वर्षापासून राहतोय। पब्लिक जास्त वाढली, सगळी ट्रॅफिक जास्त झाली, त्याच्यामुळे हा त्रास होते। माझी एवढीच विनंती आहे की आम्हाला कुठंतरी पर्याय जागा द्या, आम्ही तिथं पोट भरून खाऊ। जायचं कुठं? आम्ही अचानक जावा म्हणलं तर कुठं जायचं सांगा? त्यांनी पर्याय आम्हाला जागा द्या, आम्ही तिथं जाऊ। काय त्यांचा टॅक्स काय असेल ते आम्ही भरू, त्यांनी आमची सोय करून द्या, कशाला आम्ही तरी रोडवर लावा। मी ताजवी मेहबूब बागवान, मी इथे 20 वर्ष झाले भाजीचा धंदा करते, पण आमचं पोट आहे जे आहे भाजीच्या गाडीवरच आहे। मग आम्ही काय करणार? मुलांचं शिक्षण आहे, कोणाचे नवरे दारू पितात, कोणाचे नवरे नाही आहेत, मग अशा लोकांनी कुठं जायचं? मग पर्याय नाही ना, थोडीफार भाजी आणून विकू शकते, मग तुम्ही आम्हाला जागा द्या, टॅक्स आम्ही त्याचा भरायला तयार आहेत। 26 ते 27 वर्ष झालं आम्ही इथं आहोत। माझे लेकरं लहान होते त्यावेळेलाच नवरा वारलेला आहे। आम्ही रोडा पोट भरतो, आम्हाला काय जागा इकडे नाहीये। मग रोडा पोट भरायचं आणि तीच लेकरायचे लहानाचे मोठे करायचे, लग्न करायचे, नवरा नसते, कोणाचे म्हातारे आहेत, कोण तरणे आहेत, कुठं पोट भरणार? शिक्षणाला पैसा नाही, इथं पोरं शिक्षण शिकत नाहीत आणि कामधंद्याला बी नाहीत। बाकीचं माया काय करणार? रोड आणून 10-5 रुपयाचं इकून पोट भरतात, तांदूळ आणायचं शिजवायचं तीच करून खाऊ घालायचं, त्याच्यामध्ये बी अतिक्रम येतं, उठू येतं, मागं सरकीता बसत हावत आम्ही। आज आम्ही इथं कमीत कमी 15 ते 20 वर्षाला भाजीचा धंदा करतो। भाजी मंडईचा सर्वे 2008 आणि 2008 आणि 2012 नंतर 2017 नंतर 2022चा सर्वे झाला। इतके वर्ष आम्ही धंदा करतो आणि या वाढत्या लोकसंख्येच्या मानाने रोडला गर्दी होतच राहते आणि गाड्या जातच राहतात आणि आमच्या गाड्या सुरक्षितरित्या आम्ही भाजी मंडईमध्ये लावतो, मागे पुढे करून लावतो
आणि काही जर गर्दीबिर्दी झाली तर आम्ही ते कमी करण्याचा प्रयत्न करतो. असं आमची आवक जावक धंद्याची चालूच असते. पण काही लोक काय करतात, आमच्या विरुद्ध बातम्या देतात, हे असे ते तसे हे गुंडे असे दादागिरी करतात. आम्ही कशाला दादागिरी करणार? आम्ही आमच्या उदरनिर्वाहासाठी आमचं पोटपाणी बघणार, इकडे दादागिरी करणार? हे आम्ही मान्यच करू शकत नाही. आम्ही दादागिरी करतो. आम्ही फक्त आमचं उदरनिर्वाहासाठी आमचं हातगाड्या लावतो, जिथे व्यवस्थित धंदा पाणी करतो आणि व्यवस्थितरित्या आम्ही आमचा धंदा करतो. हा व्यवसाय करणारे लोक हे गरीब आहे, सर्वसामान्य लोक आहे. त्यांचा प्रपंच अगदी त्या भाजीपाल्यावर चाललेला आहे. आज मुलांचं शिक्षण, शाळा, अनेक गोष्टी या भाजीपाल्याच्या व्यवसायामधून होतात. आता या ठिकाणी जवळजवळ 30 वर्ष होत असताना आम्ही 2003मध्ये त्यावेळेस असणारे आयुक्त यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे 2003ला. आणि त्यावेळेसचे 3 नगरसेवक आणि प्रभाग अध्यक्ष यांना देखील निवेदन आम्ही दिलेलं आहे. त्याचे पोच आमच्याकडे आता सध्या आहेत. तेव्हापासून नंतर काही निवेदन दिलेले आहेत, तरी पण महापालिकेने आमचा विचार केलेला नाही. आणि महापालिका या ठिकाणी जर अतिक्रमणचा विषय करीत असेल तर तो आमच्यावर अन्याय आहे.